महाराज प्रवचन सांगायला लागले. अर्थातच ते महाराज माझ्यासारखे काय एवढे कडक नव्हते, पण भाऊक कथा सांगायचे. कथाकार होते. त्या कथेमध्ये ती म्हातारी बसायची, दररोज येऊन बसायची. आणि मग 7 दिवस कथा चालली. पहिल्या दिवशी म्हातारी बसली आणि म्हातारी बसायची महाराजांकडं, फार लक्ष देऊन महाराजांकडे बघायची. अशी डोळ्याची पापणी सुद्धा हलवत नव्हती. महाराजांकडे बघायची, सारखी बघायची महाराजांकडे, एकटक बघायची. आणि मग प्रवचन देणाऱ्या व्यक्तीला समजतच की कोण ध्यानपूर्वक ऐकतंय. महाराजांना वाटायची फार ध्यानपूर्वक ऐकते बरं का म्हातारी प्रवचन. महाराजांना फार आवडलं. म्हणजे किती म्हातारी गंभीर आहे आध्यात्मिक जीवनाविषयी. आणि म्हणून त्यांना फार आनंद व्हायचा महाराजांना. दुसरा दिवस महाराजांनी बघितलं की म्हातारी नुसती बघतच नाही, तर म्हातारीच्या डोळ्यातनं पाणी सुद्धा येते कथा ऐकताना. वा, खरंच ध्यानपूर्वक कथा ऐकते म्हातारी. त्या कथा ऐकून त्यात रममाण व्हायची म्हातारी आणि त्या डोळ्यातनं पाणी सुद्धा यायचं कथा ऐकताना. महाराजांना वाटलं फार मोठी महान जनाबाई सारखी भक्त असेल ही, मीराबाई सारखी भक्त असेल. मग 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस भागवत कथा झाली. सुंदर सुंदर कथा ऐकल्या. महाराजांना काय राहावे ना. महाराज म्हणले अशा महान भक्ताचा चर्चा केली पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे अशा महान भक्ताचं. 7 दिवस झालं म्हातारी रडते माझ्या कथेमध्ये. त्याला किती विरह झाला असेल श्रीकृष्णांचा, असं महाराजांना वाटलं. आणि म्हणून महाराज गेले तिच्या जवळ. म्हटले, आजीबाई आजीबाई, म्हटले काय हो, म्हणले तुम्हाला माझी कथा फार आवडली का. म्हणले फार तुम्ही एक टक लावून ऐकत होता म्हणे आणि रडत पण होता म्हणे तुम्ही कथेमध्ये माझ्या. खरं एवढीच आवडली का कथा. म्हणजे कुठली कथा. म्हातारी म्हणली कसली कथा. मग 7 दिवस म्हणले कथा ऐकली नाही का तुम्ही माझी. भागवत कथा केली ना आपण 7 दिवस. म्हणजे कसली कथा. मग तुम्ही कसं रडत होता म्हणले. महाराजांनी विचारलं तुम्ही रडत का होता. काय महाराजाला सांगावं म्हणले. अहो मी फार दुःखात होती म्हणले. कुणीतरी मला सांगितलं तुमचं दुःख नष्ट होईल, कथेला जावा म्हणले. म्हणून मी इथं आले. पण मला इथं आल्यानंतर जास्त त्रास व्हायला लागला म्हणले कथेमध्ये. म्हणून मी रडत होतो. म्हणजे कसला त्रास. म्हणले 7 दिवसापूर्वी माझा बोकड मेला म्हणले. लय चांगला होता बघा म्हणे बोकड. आणि त्या बोकडाला होती दाढी. त्या बोकडाला होती दाढी. आणि महाराज तुम्हाला बी आहे दाढी. तुमच्या दाढीकडे बघितलं की मला माझ्या बोकडाची आठवण यायची बघा म्हणे. मला त्या कथेत काय माझं ध्यानच लागत नव्हतं. मला माझा बोकडच आठवायचा म्हणे. लय माझा जवळचा होता ते बोकड. मी म्हातारीचं मन कुठं होतं. बोकडामध्ये. कथेमध्ये मनच नव्हतं ते म्हातारीचं. मग तिला कथेचा आनंद भेटला का त्या म्हातारीला. तेव्हापासून आम्ही स्वतः ठरवलं की दाढी ठेवायची नाही. ते एक कारण आहे. केस बी नको, दाढी बी नको, मिशा बी नको. कुणाचं ध्यान कशावर जाईल काय सांगता येत नाही. म्हणजे मन किती बेकार आहे बघा. मनाची काय सांगता येते काय मनाचं काय. आपलं असंच आहे की नाही मंडळी.